I am Sanjay Shirke sir, and you are welcome to my YouTube channel. In this video, we are going to study appreciation of the poem, standard 10th. Question 3rd be appreciation of the poem. Read the following poem and write an appreciation of it with the help of the points given below. कविता दिलेली असते आणि कवितेच्या खाली 5 पॉईंट दिलेले आहेत आणि त्या आधारे आपणाला ॲप्रिसिएशन कवितेचं लिहायचं असतं. आता ते 5 पॉईंट कोणते ते पाहू. फर्स्ट जो पॉईंट आहे टायटल ऑफ द पोएम. नेक्स्ट नेम ऑफ द पोएट, कवितेचं नाव. देन थर्ड पॉईंट राईम स्कीम. फोर्थ फिगर ऑफ स्पीच एनी वन. आणि फिफ्थ थीम सेंट्रल आयडिया 2 to 3 लाईन्स. टायटलला अर्धा मार्क आहे. पोएट नेम ऑफ द पोएट अर्धा मार्क. राईम स्कीम 1 मार्कसाठी. फिगर ऑफ स्पीच एनी वन. फिगर ऑफ स्पीच तुम्ही 1 लिहा, 1 मार्क. आणि थीम सेंट्रल आयडिया 2 ते 3 ओळीत थीम सेंट्रल आयडिया लिहिली की 2 मार्क्स. युनिट 3 3.1 पोएम ईप. टायटल ऑफ द पोएम इज ईप. इट इज अ टायटल. आणि टायटलसाठी आपल्याला पहिला आपण हाफ मार्क्स मिळतो. द नेक्स्ट पोएट ऑफ द पोएम रुडयार्ड किपलिंग. हाही आणखी सेकंड पॉईंट आहे हाफ मार्क्ससाठी. थर्ड जो पॉईंट आहे राईम स्कीम. आता राईम स्कीम ऑफ द पोएम ही पाहू. इथं लास्ट वर्ड्स पहा, यू टू. फर्स्ट स्टांजामध्ये फर्स्ट ज्या 4 लाईन्स आहेत यांची राईम स्कीम आपल्याला इथं पहा, यू टू. साऊंड एकसारखा ए आणि ए माहिती. राईम स्कीम ऑफ द 4 लाईन्स ऑफ द फर्स्ट स्टांजा ए. आता रिमेनिंग 4 लाईन्स पाहू. इथं पहा, वेटिंग लाईज, हेटिंग वाईज. आता वेटिंग, आता पेक्षा याचा उच्चार वेगळा यालाच दिला आपण. पुढचं लेटर येतं घेऊ बी. लाईज सी. आता वेटिंग अँड हिटिंग रायमिंग वर्ड्स, रायमिंग पेअर्स आहेत यासाठी बी. आणि पुढचं येतं लाईज वाईज सी. मीन्स राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम इज ए बी सी. म्हणजे पहिला स्टांजा जो आहे त्याची राईम स्कीम आपणाला ए बी सी मिळते. देन फोर्थ पॉईंट जो आहे फिगर ऑफ स्पीच. सेकंड स्टांजामधील थर्ड लाईन पहा, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर. हे जे 2 शब्द आहेत या दोन्ही शब्दांचं मिनिंग यातकी वेगवेगळं, अपोजिट वर्ड्स. विजय यश आणि डिझास्टर म्हणजे संकट आहे. म्हणजे एकाच वाक्यामध्ये जर 2 विरुद्धार्थाचे शब्द जर वापरलेले असतील तर तो फिगर ऑफ स्पीच होतो अँथेसिस फिगर ऑफ स्पीच.
अँथिसिस फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर थर्ड जर वाक्य बघितलं आपण, फर्स्ट स्टांजामध्ये थर्ड लाईन, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. ट्रस्ट अँड डाऊट, विश्वास आणि शंका. बा विरुद्धार्थाचे असे जर शब्द जर आलेत एका लाईन्समध्ये असतील तर हा फिगर ऑफ स्पीच येतो, अँथिसिस फिगर ऑफ स्पीच. आता आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहू. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इफ येथील फर्स्ट पॉईंट येतो टायटल. टायटल ऑफ द पोएम इज इफ. नेक्स्ट पॉईंट जो आहे पोएट. आता इफचे कवी जे आहेत, पोएट ऑफ द पोएम रुडयार्ड किपलिंग. रुडयार्ड किपलिंग. थर्ड जो पॉईंट, राईम स्कीम. Rhyme scheme of the poem of the first stanza is A A A A B C B C. First four lines A A A and last four lines B C B C. Rhyme scheme of first stanza is फर्स्ट स्टांजामधील पहिल्या चार जे ओळी आहेत त्यांचे आणखीन राईम स्कीम ए ए ए चार वेळी आणि लास्ट फोर लाईन्स आहे बी सी बी सी. Rhyme scheme of the first stanza is A A A A B C B C. Figure of speech, antithesis, antithesis. antithesis एक्झाम्पल आपण पाहिलेलं होतं. इफ यू कॅन मीट, if you can meet with triumph and disaster.
if you can meet with triumph and disaster, हे जे दोन आहेत अपोजिट मिनिंगचे वर्ड्स आहेत, म्हणून हा अँथिसिस फिगर ऑफ स्पीच. लास्ट पॉईंट आपण पाहू, थीम सेंटर आयडिया. थीम सेंटर आयडिया. आता यामध्ये ईप या कवितेमध्ये फादर यूज ॲडवाइस टू हिज सन and he has provided different situation and expected good behavior from his son. This is a poem advice. This is a poem that advice is given to son by his father. आता ही कविता म्हणजे एक सल्ला आहे आणि या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला आणखी सल्ला देतो आणि यासाठी पोएट हॅज प्रोव्हाइडेड many situation, many evidence here divided different evidence and he expected good behavior from his son. Thank you very much friends. You subscribe my channel.